2 जूनला गुरु हे कर्क राशीमध्ये जात आहेत. कसा जाणार आहे? मकर राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगेन. मकर राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस चांगलेही जातील, कारण 7व्या घरामध्ये गुरुचं राशी परिवर्तन होत आहे. गुरु हा 7व्या घरामध्ये म्हणजे पार्टनरशिपच्या घरामध्ये जात आहे. त्यामुळे भागीदाराचा व्यवसाय जो आहे, बिझनेस आहे, त्याच्यामध्ये प्रचंड लाभ होण्याची शक्यता आहे. पण इथे खूप काळजी घ्यावी लागते. कुठलेही डिसिजन, कुठलेही निर्णय घेत असताना आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं. लाईफ पार्टनरबरोबर सुद्धा आणि ऑफिस म्हणजे तुमचा बिझनेस असेल तिथे सुद्धा. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की चांगला काळ आहे. जसं मी सांगितलं आहे की चांगल्या गोष्टी होतील, पण फार स्वतःवर कंट्रोल करायला हवा. त्याचबरोबर अचानकपणे धनलाभ, पैशाच्या रिलेटेड खूप चांगल्या गोष्टी आहेत. तुमची सामाजिक पातळी वाढेल, प्रसिद्धी वाढेल, ऑफिसमध्ये तुमचं प्रमोशन किंवा काही बॉस रिलेटेड ॲप्रिशिएशन याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. रिलेशनशिपमध्ये मी तुम्हाला सांगेन, जिथे गुरु बसतो तिथे थोडासा जडपणा येतं किंवा दिव्याखाली अंधार असंही म्हटलं जातं. गुरुची दृष्टी फार चांगली असते, पण गुरु जिथे बसतो तिथे थोड्याशा गोष्टी थोड्याशा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. त्यामुळे विवाह रिलेटेड म्हणजे रिलेशनशिप प्रॉब्लेम तुम्हाला इथं पाहायला मिळतो. कारण कधी काय होतं की काही गोष्टी इतरांमुळे तुम्हाला फार त्रासदायक होतात. काही गोष्टी कोणीतरी सांगितलं म्हणून तुमच्या पार्टनरशिपमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. मग ते बिझनेस असू देत किंवा हजबंड वाईफचं असू देत. खूप वेळा बघितलं गेलेलं आहे की इथे बसलेला गुरु वैवाहिक जीवनात खूप मोठे प्रॉब्लेम करून देतो. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की आपल्या लाईफमध्ये हजबंड वाईफ यामध्ये तिसरा कोणी नाही आला पाहिजे. स्पेशली जे नवीन कपल असतील त्या लोकांसाठी तरी, कारण या गोष्टी फार काळजीपूर्वक घ्यायच्या आहेत. कधी इथे मिसअंडरस्टँडिंग मकर राशीच्या लोकांचं होऊ शकतं आणि त्यामुळे वेगळे होण्याची भावना किंवा काही गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यामुळे प्लीज काळजी घ्या. आणि मी तुम्हाला सांगेन की मनी रिलेटेड खूप चांगला काळ आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे त्याही गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत. अडकलेली कामे आहेत तीही मार्गी लागतील. बँक बॅलन्स नक्कीच वाढेल. उपाय जे दिले ते नक्की करा, पण त्या गोष्टीची नक्की काळजी घ्या. बेस्ट ऑफ लक.